नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती 2025 साठी महत्त्वपूर्ण अशा मराठी व्याकरणच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, महाप्राण असणारे व्यंजन ओळखा। तर मराठी भाषेमध्ये एकूण 3 महाप्राण आहेत। पहिला आहे श, दुसरा आहे श आणि तिसरा आहे स। यापैकी एक दिला आहे आपल्याला श, तर ऑप्शन क्रमांक 1 श हा महाप्राण आहे। दुसरा प्रश्न, कठोर असणारे व्यंजन ओळखा। क, ख, ग आणि घ। आता या वर्णमालेमध्ये पहिली 2 अक्षरे ही कठोर असतात आणि दुसरी असतात 2 ती मृदू अक्षरे। त्याचप्रमाणे च आणि छ ही पहिली 2 याच्यातली कठोर आणि ज आणि झ ही 2 मृदू। तर आपण जर पाहिलं, आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये क दिला आहे आणि इथं पण क आहे, म्हणजे क हा कठोर व्यंजन आहे। ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे। तिसरा प्रश्न, ल हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्ण प्रकारात येते? तर ल हे दंत्य वर्ण आहे। आता वर्ण लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक पण आहे, ती आहे KTM। KTM बाईक आणि ड्रायव्हर समजा। आता क, के म्हणजे कंठ्यवर्ण, त्याच्यामध्ये कोणकोणते येतात? तर क, ख, ग, घ म्हणजे पहिली लाईन। त्यानंतर टी म्हणजे तालव्य, त्याच्यामध्ये दुसरी लाईन च, छ, ज, झ ची हे तालव्य। तिसरा आहे यम, यम म्हणजे मूर्धन्य, मूर्धन्यामध्ये तिसरी लाईन ट, ठ, ड, ढ आणि डी म्हणजे दंत्य, दंत्यामध्ये चौथी लाईन त, थ, द, ध। हे सर्व वर्ण काय? पहिली के कंठ्य, दुसरी तालव्य, तिसरी मूर्धन्य आणि चौथी दंत्य। ही लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे KTM आणि डी। पुढचा प्रश्न, चंद्रोदय या शब्दाचा संधी प्रकार आहे। आता इथे 2 शब्द आहेत, चंद्र म्हणजे चंद्र या शब्दामध्ये शेवटचा अक्षर अ आहे आणि उदय, उदय मध्ये पहिला अक्षर अ आणि उ, याच्यामध्ये काय दोन्ही पण स्वर आहेत। मग चंद्रोदय हे स्वर संधीचे उदाहरण आहे। ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर आहे। यशोधन या शब्दाचा संधी प्रकार आहे। तर यशोधन हा विसर्ग उकार संधी आहे। आपण याची फोड करून पाहूया। यशोधन यामध्ये 2 शब्द आहेत, यश आणि धन। इथं विसर्ग आहे, विसर्गाचा उ होतो आणि शेवटी श च्या शेवटी येणारा अ आणि उ दोन्हीचा मिळून ओ तयार होतो, म्हणून यशोधन। आता इथं उ येतोय म्हणून हा विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे। 6वा प्रश्न, आमचे वडील म्हणजे जमदाग्नी आहेत या वाक्यात अधोरेखित शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? आता इथं जमदाग्नी हे विशेष नाम जरी असले तरी वाक्यामध्ये याचा उपयोग सामान्य नामासारखा करण्यात आला आहे, म्हणून हे सामान्य नाम आहे। ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे। गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ आहे वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार ओळखा। आता प्रेमाला अधोरेखित केला आहे, तर प्रेमळ काय? भाववाचक नाम आहे। ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे। 8वा प्रश्न, पुढील काव्यपंक्तीतील रस ओळखा। हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला। तर हा आहे करुण रस। करुण रस केव्हा होतो? जेव्हा दुःख आणि शोक एखाद्या वाक्यातून बोलण्यातून दाखवले जाते तेव्हा करुण रस तयार होतो। ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे। पुढील वाक्यातील अलंकार ओळखा। चंद्र काय असे किंवा पद्म या संशयांतरी वाणी मधुर एकोणीकडे मुखते असे। आता इथे काय संशय आहे, मग हा ससंदेह अलंकाराचा प्रकार आहे। ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर आहे। 10वा प्रश्न, उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते तिथे अलंकार होतो, तिथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो। 12वा प्रश्न, सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अलंकारातील घटक कोणता? तर अक्षर हे काय? उपमेय आहे। ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे। आणि मोते, मोत्याला आपण अक्षराला मोत्याची उपमा देतोय, म्हणजे मोती हे उपमान आहेत। 13वा प्रश्न, मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही या वाक्याचा प्रकार ओळखा। तर हा काय आहे? केवळ वाक्याचा प्रकार आहे। केवळ वाक्य कशामुळे? यामध्ये कोणतेही उभयान्वी अव्यय वापरले गेले नाहीये,
जसे की व, आणि, किंवा या प्रकारचे उभयान्वी अव्यय जेव्हा वापरले जातात तेव्हा ते वाक्य असते संयुक्त किंवा मिश्र. त्यामध्ये कोणतेही उभयान्वी अव्यय वापरले नाही म्हणून हे केवळ वाक्याचा प्रकार आहे. 14वा प्रश्न, त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. वाक्यातील उद्देश ओळखा. उद्देश म्हणजेच कोण? कर्ता. आपला कर्ता ओळखायचा आहे. चांगला खेळणारा कोण? मुलगा आहे. म्हणजे वाक्याचा कर्ता हा मुलगा आहे, खेळणारा. कर्त्यालाच काय उद्देश म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये उद्देश हा मुलगा आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे. 15वा प्रश्न, मदत मिळवण्यासाठी तो घर फिरला. या वाक्यातील अधोरेखित अभ्यस्त शब्दाचा प्रकार ओळखा. आता घर शब्द पुन्हा रिपीट झाला आहे. दोन्ही सारखे शब्द आहेत. मग का हा पूर्ण अभ्यस्त शब्द आहे. म्हणजे पूर्ण शब्दाला शब्दच रिपीट केला आहे. तर पूर्ण शब्द रिपीट असेल तर त्याला पूर्ण अभ्यस्त शब्द असे म्हटलं जातं. नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्यय यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना काय म्हणतात? त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना तद्धिते असं म्हटलं जातं. 17वा प्रश्न, अडकिता हा भारतीय शब्द कोणत्या अन्य प्रांतामधून मराठी भाषेमध्ये रूढ झाला आहे? तर अडकिता हा कानडी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आहे. 18वा प्रश्न, तंबाखू हा शब्द कोणत्या भागातून मराठी भाषेमध्ये रूढ झाला आहे? तर तंबाखू हा पोर्तुगीज शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे. पुरणपोळी या शब्दाचा समास ओळखा. पुरणपोळी म्हणजे पुरण घालून केलेली पोळी. तर हा मध्यम पदलोपी समास आहे. ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आन्सर आहे. तू घरी जायचे होते. वाक्यातील प्रयोग ओळखा. ज्याला प्रत्यय नसतो तो प्रयोग असतो. आता इथं तू हा कर्ता आहे म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही, हा कर्तरी प्रयोग असेल म्हणजे कर्मरी असणार नाही. हे दोन्ही कॅन्सल झाले कर्मचे. त्यानंतर घरी, आता घर आहे, घराला ई हा प्रत्यय लागला आहे मग घरी झाला आहे. तर प्रत्यय लागला आहे कर्माला म्हणजे हा कर्मणी प्रयोग असणार नाही. तर कर्म आहे म्हणजे कर्मणी प्रयोग होणार नाही. ऑप्शन क्रमांक फक्त एकच शिल्लक राहिलं 1. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. 21वा प्रश्न, शिपायाकडून चोर पकडला गेला. वाक्यातील प्रयोग ओळखा. तर हा प्रयोग आहे नवीन क्रमणी प्रयोग. ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे. आता पाऊस थांबाया. वा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता शेवटी वा आला आहे म्हणजे हा विद्यार्थी वाक्य क्रियापदाचा प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे. 23वा प्रश्न, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना असे म्हणतात. तर त्यांना कारकार्थ असे म्हटले जाते. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.